पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। क्षेत्रज्ञ आणि प्रकृती पुरुष असं चाललेलं चिंतन आहे। या चिंतनात आत्तापर्यंत प्रकृती पुरुष याची मांडणी कशी केली हे सांगण्याकरता भगवद्गीतेमध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 कांडाची योजना करत कसं कोणत्या अध्यायात कर्मकांड कुठल्या अध्यायात, उपासनाकांड कुठल्या अध्यायात, हे सगळं मांडत आत्तापर्यंत 9 अध्यायापर्यंत काय कुठं विभाग आले ते सांगत आले। उपास्य व उपासक निराळा असल्याने बुद्धिस्त ज्ञानाच्या अधिकारानुरूप फलप्राप्ती दाखविली आणि मोक्षरूप फलाकरिता कशी उपासना असावी हे 9व्या अध्यायात सांगितले। आत्तापर्यंतचे मागचे अध्याय जे होते त्या अध्यायामध्ये उपास्य आणि उपासक या दोघांमध्ये, उपास्य म्हणजे ज्याची उपासना करायची ते दैवत, आणि उपासक याच्यामध्ये उपासकाच्या ठिकाणी जी बुद्धी, ती बुद्धी आणि तिथं असलेलं ज्ञान। अर्थात काय होतं की बुद्धीच्या ठिकाणी जे ज्ञान असतं ते त्याच्या ठिकाणी असलेल्या गुणामुळं बाधित झालेलं असतं आणि त्याच्यानुरूप तो आपलं काय आहे की फलप्राप्ती असावी असं पाहतो। पुढे सुद्धा 18व्या अध्यायात कोणतं कर्म कोणतं फल ह्याचे सगळे जे विभाग केले, सात्विक फलदा करता आणि सात्विक फल मागणी कशी असेल हे जसं पुढं झालं तसं इथंही दाखवलं। पण हे म्हणजे काही मुख्य नाही, सुरुवात करून घेतली, त्याच्या अंतःकरणाची तयारी करून घेतली। आता अंतःकरण जे तयार झालेलं आहे त्या अंतःकरणात मोक्षरूप फल हेच मुख्य आहे असं सांगून तशी उपासना असावी हे समजून सांगण्याकरता 9व्या अध्यायात ज्या काही असेल त्या मांडणी आल्या। 9व्या अध्यायाची जी मांडणी ती त्या स्वरूपाची आहे की तिथं आता एक आहे की ही प्रकृती आणि तिच्यामध्ये असलेला पुरुष, हा पुरुषच आपलं काय आहे उपास्य, आणि पुरुषच आपलं असेल ते काय आहे की मोक्ष देणार आहे। म्हणून त्याच्यामध्ये काय आहे की उपासना कशी असावी सांगितलं। जसं उदाहरण आहे त्यातल्या एका श्लोकाचं 9व्या अध्यायात की अनन्यास चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते। अनन्य चिंतन, अन्य आता दुसरं काही उरलं नाही असं जे चिंतन आहे ते चिंतन महत्त्वाचं आहे, असं चिंतन व्हावं। मग त्याला उदाहरण दिलं की जसा गर्भगोळू म्हणजे जन्माला आलेलं बाळ, आईशिवाय दुसरं काही त्याला नाही, त्याला आई पाहिजे। म्हणजे पुष्कळदा असं होतं की दुसरं कुणीही घ्या ते बाळ रडायचं थांबत नाही, पण आईने घेतल्याबरोबर त्याला तो स्पर्श जाणवतो आणि रडायचं थांबतं, आणि त्याच्यासाठी त्याला आईच एकमेव आहे। मग जसं तिथं दुसरं काही नाही, तुकोबाराय म्हणतात की हे कविधा आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली, अशी एकविधता कशी असावी हे 9व्या अध्यायात आलं। त्याच्यातच शेवटी सांगितलं की मलाच अनेक समजतात आणि आहे तर मी सगळीकडं, पण तुमची भावना अनेक असल्यामुळं उपासना अन्य देवतेची होते आणि तिथंच कसं चुकतं हे 9व्या अध्यायात समजून दिलं। आता या सगळ्या गोष्टी 9व्या अध्यायात कसं तर उपासकाला योग्य उपास्य आणि त्याची उपासना व्हावी ह्या सगळ्या मांडण्या तिथं आल्या। त्या पुरुषाची स्थूलमानाने जगातील व्याप्ती 10व्यात सांगून सूक्ष्म व्याप्ती 11व्यात सांगितली।
सूक्ष्म व्याप्तीनुरूप भक्ती 12व्यात सांगितली. आता सुधारणा करत करत पुढं आले. 10व्या अध्यायात मी कोण कोण आहे या सगळ्या विभूती सांगितल्या. याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे. जेवढ्या काही प्रकार आहेत या पृथ्वी तलावर आलेले की ज्यांना आपण सजीव म्हणतो, त्याच्या ठिकाणी मी आहे. मग जसं अश्वत्थ झाडाच्या ठिकाणी मी आहे, मार्गशीर्ष महिन्याच्या ठिकाणी मी आहे, असं सांगत प्रत्येक असणारे काय स्थूलमानानं जे आपल्याला समोर असतात त्या ठिकाणी मी आहे हे दाखवलं. आता त्यात काय झालं, स्थूलमानाने आपलं भगवंतानी विभूती सांगितली. मग तेवढ्याच ठिकाणी का देव, इतर ठिकाणी नाही का? तर इतर ठिकाणी सुद्धा आहे की जसं एखाद्या शहरामध्ये पाणी पुरवठ्याची नळ योजना असते आणि मग त्याच्याकरता पाणी घेऊन जाणारे पाईप सगळ्या रस्त्यातूनच आहेत. म्हणजे जे पाण्याचे पाईप रस्त्यातून टाकले त्यात पाणी आहेच ना, पण पाणी त्या नळात तिथल्या टाकलेल्या पाईपमधून नाही घेता येत, ते नळातच घ्यावं लागतं. कुठं नळ जोडणी झाली तिथं पाणी येतं तिथे. म्हणजे हे सगळं पाणीच आहे, पण नळात न घेता आलं. तसं प्रत्येक ठिकाणी आहेच परमात्मा, सर्व विभूतीत आहे. पण अमुक विभूती म्हणजे काय, तर आपली भावना जागी होईल आणि तिथं आपल्याला परमात्म्याची जवळीक होईल. हे जसं आपण आत्ता पाहिलं की पाईपलाईनमधलं पाणी आहेच, रस्त्यातून आहे, पण कुठून घेता आलं, जिथं नळ जोडला आहे तिथं. तसं कुठं तुम्हाला भगवंताचा आविष्कार दिसेल, तर जिथं त्यांनी विभूती सांगितल्या. हे स्थूलातनं हळूहळू सूक्ष्माकडे नेलं आणि 11व्यात सगळं सूक्ष्मत्व दाखवलं की हे सगळं आहे, याच्यात तुम्हाला विविध दिसतं. मग आपण म्हणतो इथं देव आहे, इथं देव आहे, इथं देव आहे. तर हा कसा आहे, तो कसा आहे, तो कसा आहे, याचा स्वभाव कसा, त्याचा स्वभाव कसा, त्याचा स्वभाव कसा, सगळं आपल्याला कसं दिसतं. ज्ञानेश्वरीच्या भाषेत सांगायचं झालं तर विचित्र विश्व. हे सगळं विश्व कसं दिसतं, विचित्र दिसतं. पण त्यांनी सांगितलं मीच ह्या प्रत्येक रूपातला आहे. कधी मी गंभीर आहे, कधी मी रागीट आहे, कधी मी शांत आहे. जे काही माझं स्वरूप असेल ते माझं चित्र या ठिकाणी मला दिसून येतं. हे काय केलं, 11व्यात दाखवलं. म्हणजे 11व्यात सूक्ष्मता 10व्यापेक्षा जास्त सूक्ष्मता 11व्यात आणली आणि सर्वव्यापी परमात्मा आहे हे आता काय झालं, स्पष्ट झालं. त्यामुळं 12व्यात भक्ती सांगितल्यावर ते सोपं झालं ना. कारण 12व्यात कोणाची मी भक्ती करावी हे अर्जुनाने पहिल्यांदाच विचारलं होतं की तू एका ठिकाणी एकदेशीस का सगळीकडं पसरलेला आहेस, मग तुझ्या व्यक्तरूपाची का अव्यक्ताची. तर त्यांनी दाखवलं पूजेत दोन्ही एक आहे, पण जिथं पूजा करायची, उपासना करायची, त्या उपासकाच्या ठिकाणी सुधारणा कुठं झाली पाहिजे, तर बुद्धीच्या ठिकाणी झाली पाहिजे, मनाच्या ठिकाणी झाली पाहिजे, कर्माच्या ठिकाणी झाली पाहिजे, भावनेच्या ठिकाणी झाली पाहिजे. असं करत करत आपल्याला काय आहे की कशा प्रकारची उपासना करावी हे 12व्या अध्यायात शिकवलं. प्रकृती पुरुषाची मिसळ ही ज्वारी व खडे यासारखी नसून लाकूड, अग्नी, दूध, तूप यासारखी एक रूपाची आहे. दुधातील पाणी जाळीत आणून थोडे जरी पाणी राहिले तरी शुद्ध दुधाचा कस लागत नाही. पुरुष व प्रकृतीची निवड करीत पुरुषही अव्यक्त व प्रकृतीही अव्यक्त स्थितीपर्यंत मजल जाते. त्यातही निवड करून केवळ पुरुषाची उपासना 12व्यात दाखविली व उपास्यात मिसळण्यास योग्य झाल्याची भूमिका तेथपर्यंत आणून दाखवली. निवड करताना किती काय आहे की एक रूप झालेलं आहे आणि त्यातनं निवडायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की ज्वारीतले खडे काढणं हे सोपं आहे. कारण काय आहे, दोघंही स्थूलमानाने आहेत, त्याच्यामुळे त्यातली निवड करता येते. पण त्याच्यातलं काय आहे की तितकं सोपं नाही. आता जसं ज्वारीतले खडे
हे सहज आहेत. पण इतर धान्ये, बगर आहे, बगरीतले खडे बगरीच्याच रंगाचे असतात, शेंगादाण्यातले खडे शेंगादाण्यासारखेच असतात. ते निवडणं जसं कठीण, म्हणजे मग शेंगादाण्यातले निवडता येतील, तर बगरीतले निवडण्याकरता त्याला पाण्यात घालूनच खडे खाली उतरावे लागतात. हे जसं आहे तसं त्याच्यापेक्षा सुद्धा अवघडात आहे. तर कसं दाखवलं, तर जसं लाकूड आणि अग्नी, लाकडात अग्नी आहे हे तर काय आहे, सिद्धच आहे. दुसरी गोष्ट, दुधात तूप आहे, हे सगळं आपल्या ठिकाणी काय आता माहितीतल्याच गोष्टीत. पण हे सहजासहजी का, लाकडातला अग्नी काढण्याकरता काय करावं लागलं, तर लाकडावर लाकूड घासावं लागलं. घासून घासून घर्षणानं तिथला अग्नी थोडा प्रज्वलित झाला. लगेचच तो पेटला असं नाही, त्या प्रज्वलित अग्नीला आणखीन फुलवावं लागलं आणि मग फुलवत फुलवत त्याच्या ठिकाणी अग्नी तयार झाला. म्हणजे जसं जिथं यज्ञ व्हायचा असतो तिथं अग्नी आणि मंथा, अरणी आणि मंथा या दोन गोष्टी लागतात. त्याच्या घुसळणातनं त्यातनं अग्नी तयार झाला, तरी त्याला पुन्हा चांगल्या प्रकारचं पेटवण होण्याकरता आणखीन कष्ट घ्यावीच लागतात. आता आपण दुधातलं तूप पाहतो, त्याच्याकरता दूध त्याच्या ठिकाणी विरजल घालणं, दुधाचं दही बनवणं, दह्याचं घुसळण करणं, घुसळून त्यातलं ताक बाजूला आणि लोणी बाजूला करणं आणि लोणी कळवून तूप काढणं, हे सगळं काय आहे, इतकं सगळं हुडकावं लागेल तेव्हा तूप येईल. तूप दुधातच होतं, पण काढण्याकरता एवढ्या प्रक्रिया झाल्या. अग्नी लाकडातच होता, पण तो बाहेर काढण्याकरता प्रक्रिया झाल्या. तसं परमात्मा सगळ्याच ठिकाणी तो सर्वव्यापक आहे, पण सर्वव्यापकातनं निवडून काढायचा तेवढ्या प्रक्रियाच आहेत. आता त्याच्याकरता या सगळ्या गोष्टीतनं झालं, मग कसं कसं त्याच्याकरता करावं ते या सगळ्या अध्यायातनं मांडत आले. 12व्या अध्यायात तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आत्तापर्यंत सगळं जरी कळालं असलं तरीसुद्धा पुरुषही अव्यक्त आहे, प्रकृती अव्यक्त आहे. ह्या दोघातली निवड कशी करायची, कारण दोन्ही सारखेच. तेव्हा निवड करत असताना त्याच्यातनं त्या प्रकृतीच्या पासूनही पुरुषाला निवडून काढायचं आणि त्याची उपासना करायची. त्याच्याकरता जितकं त्या अव्यक्त म्हणजे जितकं सूक्ष्म आहे तितकं सूक्ष्म मनबुद्धीला करावं लागतं. तेवढ्या सूक्ष्म झाल्याशिवाय त्याचं कशी जाणीव होईल. एक उदाहरण सांगतात समर्थांच्या चरित्रातलं, रामदास स्वामीच्या चरित्रात असंच की रामदास स्वामी त्याच्या एका असलेल्या किल्लेदाराकडे गेले आणि त्यांच्या भेटीगाठी चालल्या. तेवढ्यात त्या किल्लेदाराचा मित्र, पण तो होता यवन, तो तिथं आला. म्हणलं हे कोण आहेत, ते म्हणले आमचे गुरु आहेत. बरं, मग ह्यांच्यापासून तुला काय, तर काय नाही म्हणला, मला देवाची भेट झाली. मग ते म्हणले मलासुद्धा घ्यायला लाव, मलासुद्धा देवाचं भेटायचं आहे, देवाला भेटायचं आहे, मलासुद्धा द्यायला लाव. मग ते आता रामदास स्वामीला वाटलं की ह्याचं देव भेटला म्हणजे हा सहजासहजी नाही, ह्याची तशी सूक्ष्मता करून घेतली. तो हट्टाला पेटला. ते म्हणले काय हरकत नाही, दाखवतो तुला पण. मग जे काही ह्याचे बुरुज असतात किल्ल्यावरचे, त्या बुरुजाला अशा काही मोऱ्या ठेवलेल्या असतात की खाली तळाच्या खाली जे सैन्य त्याला वरून गोळा मारता यावा, ते अशा खाली तोंड केलेल्या मोऱ्या असतात. आणि त्यातून मग खाली जो काय आहे खंदक आहे, खंदकाच्या बाहेर उभा राहिलेलं सैन्य, त्यांच्यावर तोफाचा मारा वरून होतो. त्याच्यातनं रामदास स्वामी शिरले त्या लहानशा मोरीतनं आणि खाली जाऊन उतरले. त्याला म्हणले ये. म्हणलं ह्यातनं कसं येऊ मी, ह्यातनं कुठं मला येता येत असतं का. म्हणजे इतकं सूक्ष्म व्हावं लागेल तुला, तेव्हा तुला देव पाहता येतो. इतकं वर उभा राहायला असा कुठं सापडत नाही. म्हणजे सूक्ष्म व्हायचं हे झालं त्यांनी दाखवलेलं एक उदाहरण आहे. वास्तविक शरीरानं सूक्ष्म झाला का बुद्धीनं सूक्ष्म झाला, तर बुद्धीनं, कारण परमात्मा सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे. आणि तसं झालं तरच बुद्धीला जाणता येईल ना. एरवी बुद्धीलाही कळणं तो कठीण आहे, तरीसुद्धा बुद्धी तितकी सूक्ष्म होणं हे गरजेचं आहे. म्हणून तिथं मन बुद्धी या प्रकारचे सगळे मांडण्या तिथं आल्या. तू मन बुद्धी माझ्याशी एकरूप कर.
हे सांगत असतानाच उपासकाच्या ठिकाणी इतक्या तऱ्हेची काय आहे सूक्ष्माची भूमिका तयार झाली. मग तो योग्य भूमिकेवर आल्यावरच त्याच्या ठिकाणी एकरूपता येते. हे सगळं काय आहे 12व्या अध्यायापर्यंत मांडत आले. यावरून ध्यानात येईल की 7व्यातील प्रकृती पुरुष विवंचना आणि 13व्यातील प्रकृती पुरुष विवंचना ही निरनिराळ्या भूमिकेवरील आहे. 7व्यात उपासनाकांडाची प्रथम भूमिका म्हणून निवड केलेली आहे व 13व्या अध्यायात ज्ञानकांडाची प्रथम भूमिका म्हणून निवड करून दाखवली आहे. तेव्हा आता ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातच, कारण हा सगळा क्षेत्रज्ञाने पुरुष प्रकृती किंवा प्रकृती पुरुष हा जो विषय आहे तो ज्ञानेश्वरीतलाच घेतला. मग त्याच्याकरता काय केलं की आपल्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण 7व्या अध्यायात प्रकृती पुरुष विषय जो मांडला तो कशाकरता मांडला, तर तिथं जे काही विवंचना आपल्या ठिकाणी आलेली आहे ती उपासनाकांडाची प्रथम भूमिका आहे. तिथं उपासनेला सुरुवात व्हायचं असताना उपासनाकांडाची काय होते प्रथम भूमिका तयार झाली आणि मग तिथून आपल्याला उपासना तयार होते. आता त्याच्यापुढं मात्र 13व्या अध्यायात हाच विषय आला. हा विषय आल्यावर तिथं काय झालं तर ज्ञानकांडाची प्रथम भूमिका आली. म्हणजे कांड हे काय आहे पहिलं उपासनाकांड आहे. 7व्या अध्यायात उपासनाकांडाची सुरुवात आहे. मग सुरुवातीला उपासकाच्या ठिकाणी कोणती भूमिका पाहिजे ते आलं आणि या ठिकाणी म्हणजे 13व्या अध्यायात कशी झाली तर ज्ञानाची भूमिका. इथून ज्ञानकांड सुरू व्हायला लागलं. ज्ञानकांडाची मांडणी याच्यात दाखवण्याकरता ज्ञानकांडाला कोणत्या भूमिकेत आला पाहिजे हे झालं. आता 12व्या अध्यायापर्यंत आपण पाहिलं की तद्रूप होत आहे. तद्रूपता जर 12व्या अध्यायात शिकली तर 13व्या अध्यायात होत असणारा प्रकृती पुरुष जो काही विषय आहे तो कशा करताय तर तद्रूपतेतला आहे. त्यातला पुरुष आता सहज शोधता येतो. त्याच्या ठिकाणची प्रकृती आणि पुरुषाची निवड करायची ताकद त्या उपासकात पूर्ण झालेली, तो त्यातलं काय आहे शोधून काढू शकतो. म्हणजे मग जे जे काही असेल ते त्याच्या ठिकाणी आता सहज झालं. काही गोष्टी अशा आहेत की जसा एखादा काय स्वरज्ञानी, त्या स्वरज्ञानाला तबला किंवा पखवाज त्याच्यावर बोट टाकल्याबरोबर कळतं की हा स्वराला कमी आहे किंवा स्वराला जास्त आहे. आता तिथं सगळेच बसलेले असतात की अनेक जण असतात, पण अनेक जणाला कळत नाही काय झालं कोणास ठाऊक. याला मात्र लगेच कळलं. लगेच त्यांनी सांगितलं थोडंसं याला काय कर, वर गेलाय कमी कर, पुन्हा कमी झालाय जास्त, त्याच्यावर ठोका देऊन काय कर स्वराला स्वर मिसळ. जोपर्यंत मिसळत नाही तोपर्यंत मार अजून एक ठोका, मार अजून एक ठोका, याने लांबून सांगितलं. म्हणजे मग ते जे काही आहे त्याच्या ठिकाणी काय झालं सहज झालं. तसं मागं दुसऱ्या अध्यायात सुद्धा एका श्लोकाखाली तेच सांगितले की कोणाला कोणती निवड करता येते. जसं सोन्यात किती मिसळ आहे आणि त्या मिसळीतनं ते जे झालेलं मिसळीचं भाग सगळ्या बाजूला काढून शुद्ध सोनं करणं हे सगळ्याचंच काम नाही. ज्यांना करता येतं त्यांनीच हे करायचं आहे. म्हणजे कुठं कोणती निवड करण्याकरता कसा असावा लागतो हे जसं तिथंही झालं तसं इथंही सुद्धा आता त्या भूमिकेने हा तयार झाला आहे. आता याच्याजवळ काय आहे की हे सगळं शोधण्याकरता 13व्या अध्यायात ज्ञानकांडाच्या भूमिकेचं त्याचं अंतःकरण तयार होऊ लागलं आणि तिथून त्याला आता सगळं निवडून काढायचं आहे. 7व्यात फक्त पुरुष वेगळा करून त्याची उपासना आहे, तर 13व्यात निवडलेल्या पुरुषाची उपासकाचे तादात्म्य हा हेतू आहे. तेव्हा तिथं फक्त प्रकृतीतनं पुरुष निवड एवढंच आहे. म्हणजे जसं दुसऱ्या अध्यायातच सांगितलं की हा देह जो आहे हा देह कसा आहे तर नाशिवंत आहे. हे सांगण्यात त्यांनी काय केलं की अनेक बदल आहेत ह्याच्यामध्ये. हा जसा लहान असतो म्हणजे अगदी बाल आहे, कुमार आहे, तारुण आहे, वयस्कर बदलला, पण ह्यातला जो काय परमात्मा आहे तो बदलत नाही. याचं सतत परिवर्तन आहे. आतला कधीच बदलत नाही.
अशी निवड जशी दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात केली, म्हणजे उपक्रम केला तिथं. उपक्रमाचा तपशील 7व्या अध्यायापासून सुरू झाला. हे जसं आपण तिथं पाहिलं तसं काय आहे की 13व्या अध्यायात इथंही पुरुषच, तिथला पुरुष वेगळा करायचं शिकवलं, तर इथं पुरुष वेगळा झाला, पण इथं एकरूप व्हायचं आहे. तिथं फक्त प्रकृतीतला पुरुष बाजूला करायचा आणि त्याची पूजा करायची. म्हणजे मग काय झालं की स्थूल मानाने आपण पाहिलं तर रस्तोरस्ती सगळीकडे काय आहे की कुठेही दगड पडलेले असतात. काही दगड ओबडधोबड तर काही दगड आकारी असतील, पण सगळ्याच आकारी दगडावर पाणी घालत नाही आपण, मंदिरातल्या मूर्तीवरच घालतो. मंदिरातल्या मूर्तीला जसं दुसरं उदाहरण असं की एकाच खाणीतून दगड काढले आणि सगळं मंदिर बनवलं. पायऱ्यापासून ते सगळं छतपर्यंत सगळं एकाच खाणीतलं दगड, आणि त्याच खाणीतला दगड काढून मूर्ती बनवली. पण पायरी ती पायरी, पायरीच्या दगडाला पायरीचाच दगड मानणार, आणि सिंहासनावर स्थापित असलेल्या काय आहे, मूर्ती मानणार. म्हणजे मग पूजा करायची कुठं, मूर्तीची. हे जसं त्या ठिकाणी भावनेनं आम्ही एकाच ह्याच्यातलं शोधून काढलं, तसं आता इथं शोध झाला तो 7व्या अध्यायात झाला. आणि 13व्या अध्यायात जे शोधून काढले त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं ही शिकवण चालली. जे जाणतले यासाठी संसारा काढून या काठी, जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. आता त्याच्यात काय आहे की जाणणारा जो कोणी आहे, त्या जाणणारानं ज्याला जाणायचंय त्याला जाणण्याकरता अडचण कोणती, कोणता प्रतिबंध आहे, तर संसार. संसार हाच त्याचे काय आडकाठी, आणि ती बाजूला काढली. संसार काढून या काठी म्हणजे काय असतं, आता आपल्याकडं खूप सुधारणा झाल्या. फार पूर्वी कसं असायचं की एखादं घर आहे, त्या घराच्या पुढच्या बाजूला सुद्धा त्याने कंपाऊंड घातलेलं असायचं, दगडी कंपाऊंड, एकावर एक दगड रचत रचत आलेलं. आणि पुढच्या दगडी कंपाऊंडमध्ये जायला यायला जिथं रस्ता आहे तिथं असे 2 कोनाडे काढलेले असायचे की त्याचं त्याने ह्याच्यात एक काठी अडकवायची. म्हणजे हे जरी बाहेर कुठे गेले तर त्या काठीमुळं सहज कोणाला शिरकाव करता येत नाही. काठी कशी काढायची ते फक्त काय आहे घरातल्याला माहिती, मगच आत जाता येतं. हे काय आहे काठी. काठी कशा करता, ते बाजूला काढल्याशिवाय आत कसं जाता येईल. तेव्हा संसारी काठी कुठली काठी, तर परमात्म्याच्या घरात जाण्याच्या प्रवेशद्वाराला लावलेली काठी. ती काठी काढली म्हणजे काय होईल, तर जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. तर हा जो जाणण्याकरता निघालेला आहे तो कुठं जाईल, तर तो आनंदाच्या ठिकाणी जिरून जाईल. आता मी आणि तो आनंद असं नाही, मी आनंद रूप, म्हणजे आनंद रूप म्हणता म्हणता आनंद स्वरूप असा तो त्या ठिकाणी होऊन जाईल. म्हणजे हे कधी होईल, तर या ठिकाणी त्याला जाणते आला हे सगळं करत जात असताना अडचणी काय आहेत त्या दूर काढाव्या लागतील, आणि मग त्याला हा नित्यानंद मिळेल. जे जाणतले या परवते, जाणनेची नाही जेथे, जे जाणनेची तन्मयाते आणि दयाते. आता त्याच्या पुढची पायरी. आता एकदा हे जाणलं आणि आम्ही त्या नित्यानंदात गेलो की बाकीचं काय राहिलं नाही. कुठेही झालं तरी याला शोधायचं कारण नाही, कारण जे जे दिसतंय ते सगळं याच्याचमुळं झालं आहे, हा सगळीकडं आहे हे समजलं. म्हणजे कुठे कोणालाही पहा त्याच्यात काय आहेच. आता जसं एखाद्याने काय केलं, गाय चालली होती आणि गाईला स्पर्श केला आणि पाया पडला. आता दुसरा म्हणला ते बघ म्हैस आली म्हणला, मग ह्याने त्याला हात लावला. कारण गायीत आणि म्हैशीत आत्मा आहेच, फक्त आम्ही स्थूलमानानं काय करतो, गायीतला प्रकट आहे. कारण गाय ही विभूती सांगितली, म्हैस ही विभूती सांगितली नाही, म्हणून भाव तिथं झाले नाही. पाहायला गेलं तर मग माऊलीने काय केलं की तुझं नाव ज्ञाना त्याचं नाव ज्ञाना, मग तरी सांगितलं आम्ही दोघंही एकच आहेत. मग तसं कसं कळल, म्हणून काय केलं की त्याच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारले तर माऊलीच्या पाठीवर आले. म्हणजे हे काय आहे की आम्ही दोघं एकच आहोत, हे माऊलीने तिथं आपला चमत्कार करून दाखवला.
तसं कुठेही हेच आहे म्हणल्यावर आता जाणायचं काय? एकदा आपल्यातला आत्मा आपल्याला कळून आला की सगळीकडे व्यापक तो आहे हे कळतं. म्हणजे आपल्याला एकदा पहा, मग तुम्ही सगळीकडं आहे हे तुमचं पक्क होऊन जाईल. मग जाणण्याचं काही नाही. जाणणे अपरवते. एकदा हे जाणल्यानंतर जाणण्याची नाही जेथे आता दुसरीकडं आहेच आहे हेच निश्चित होतं. आणि मग हे दुसरीकडं आहे असं म्हणल्यामुळं त्याचं जे जाणणं आहे ते तन्मयतेत आलं. म्हणजे दुसरं काही राहिलं नाही. तन्मय म्हणजे मय म्हणजे एकरूप होणं, तन्मय म्हणजे तेच ते त्याच्या ठिकाणी एकरूप झालेलं आहे. असं जो आता झाला, पहिलं काय झालं, जाणत जाणत नित्यानंदाला गेला. परत काय झालं, नित्यानंदच सगळीकडे कळाल्यानंतर आता पुन्हा शोधायचं, निवड करायची काही गरज नाही. तिथं जाऊन लक्ष तिथं गेल्याबरोबर परत आनंद जागा होतो. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी ज्यात उरणार नाही, या ज्ञानाची गोष्ट करावयाची आहे म्हणून अशी प्रस्तावना केली आहे. आता तिथं काय होणार आहे, तर ज्या परमात्म्याला जाणायला जायचे तो जो काही जाणणार आहे त्याला म्हणायचं ज्ञाता. ज्या परमात्म्याला जाणायचं आहे ते आहे ज्ञेय. ज्ञेय का म्हणायचं, तर ज्ञात्याचं ते ज्ञेय आहे. ज्ञाता आपल्या ज्ञानानं त्या ज्ञेयापर्यंत जाणार आहे. मग ज्ञाता ज्ञेयाला ज्या पद्धतीनं जाणून घेतो ते त्याचं ज्ञान. ज्ञात्यानं ज्ञानानं ज्ञेयाशी एकरूप होणं. आता 13व्या अध्यायात पुन्हा सांगितलं की तुम्ही ज्ञेय पूर्ण झाला कधी होईल तुमचं ज्ञान, त्यामुळं त्याला ज्ञान मानता येईल. तर ज्ञाता ज्ञेयाशी एकरूप झाला तरच ज्ञान. नाही तर कसं आहे, तर त्या आंधळ्याच्या हातात दिव्या दिल्यासारखं आहे. असं नको. म्हणजे मग ज्ञाता हा ज्ञेयाशी एकरूप झाला तरच त्याला ज्ञान झालं म्हणायचं. एरवी ज्ञानी म्हणून काय आहे, ज्ञेयाच्या बाजूला राहिलेला ज्ञानी कसा असेल, तो ज्ञानी होत नाही. त्याच्याकरता या ज्ञानाची गोष्ट करावयाची आहे म्हणून कशाला ज्ञान म्हणावं, कोणतं ज्ञान आहे, त्या ज्ञानाबद्दलचं 13व्या अध्यायात मांडणी करायची. आणि ती सगळी प्रस्तावना करण्याकरता एवढं सगळं आलं. आता 13व्या अध्यायात ज्ञान सांगायचं आहे, पण अगोदर त्याच्यासाठी जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना अगोदर घ्यायची. मग त्यात ज्ञाता आणि ज्ञेय आणि ज्ञान हे सगळं सांगायचं आहे. तेव्हा ह्या सगळ्या मांडण्या 13व्या अध्यायाच्या सुरुवातीपासूनच झालेल्या आहेत. आणि त्याच्यातच पुढं ही सगळी प्रस्तावना करत असतानाच अध्यायाची सुरुवात क्षेत्रापासूनच केली. क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, क्षेत्राला जाणणारा, क्षेत्रज्ञाला जाणणारा तोच ज्ञानी कसा होतो, असं या संपूर्ण अध्यायात मांडणी करण्याकरता पहिल्यांदा एवढी प्रस्तावना झाली. आता क्षेत्रज्ञ सांगायचं आहे, पण कशाकरता सांगायचं आहे, तर ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीची मांडणी करून त्याच्यात योग्य ज्ञान काय हे सांगायचं आहे. म्हणजे ज्ञाता कोणत्या ज्ञानाचा जिज्ञासू आहे, काय त्याचं ज्ञेय आहे हे याच्यामध्ये द्यायचं आहे. आणि ते निवडून काढण्याकरता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे 2 नावं देऊन हा सगळा विषय 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला घेतला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.